पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ इथं बनाई देवी यात्रोत्सवाच्या आनंदाला गालबोट लावणारी निंदनीय घटना घडली. यात्रोत्सवानिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमादरम्यान काही मद्यधुंद तरुणांनी तमाशा कलावंतांवर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये केवळ पुरुष कलाकारच नव्हे तर महिला कलाकारांनाही मारहाण करण्यात आली असून त्यांच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न झालाय. या प्रकरणी टोळक्यांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत तमाशा फडाच्या संचालिका दीपाली भोसले राहणार फलटण जिल्हा सातारा यांनी फिर्याद दिली आहे. वडगाव सावताळ इथं दिनांक 12 एप्रिल रोजी यात्रेनिमित्त दीपाली आनंदा भोसले यांच्या तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री 10च्या सुमारास कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच रवींद्र भाऊसाहेब शिंदे, अमोल नामदेव शिंदे आणि बाळू छगन बर्डे या प्रमुख संशयितासह इतर 5 ते 6 जण मद्यधुंद अवस्थेमध्ये स्टेज जवळ आले. त्यांनी कार्यक्रम कधी सुरू होणार यावरनं सुरुवातीला वाद घातला आणि त्यानंतर अचानक 7-8 जणांच्या टोळक्यानं कलावंतांना शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केली. हा वाद एवढ्या थराला गेला की हल्लेखोरांनी कलावंतांना लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या गणेश आष्टीकर भोसले यांच्यावर लोखंडी खुट्यानं वार करून त्यांना जखमी करण्यात आलं. या टोळक्यानं महिला कलाकारांचे कपडे फाडून असभ्य वर्तन केलं. केवळ शारीरिक इजा करूनच हे हल्लेखोर थांबले नाहीत तर त्यांनी तमाशातील ऑर्गन, ढोलकी, माईक, मिक्सर आणि साऊंड सिस्टम यासारख्या वाद्यांची आणि साहित्याची तोडफोड केली. या तोडफोडीमध्ये कलावंतांचं सुमारे 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. या भयंकर प्रकारामुळे कलावंतांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं असून अखेर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली. या घटनेमुळे लोककलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्रामीण भागात अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज पारनेर.